मी स्वतःला पाहिला देखील नाही आहेत, पण तुम्ही खूप सुंदर दिसताय. मोठेपणी काय व्हायचंय तुला? जरी आम्ही अंध असलो तरी आम्हाला तुमच्यासारखे लोक असे समजतात की तुम्ही अंध नाहीत. नाही, हे मात्र तुम्ही बरोबर बोललात की उजेडाची गरज फक्त डोळस लोकांनाच आहे. बाकी नॉर्मल काही गरज नाही आम्हाला. आमचं दैनंदिन जीवन जगत असतो. हाय हॅलो नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा आणि वेगवेगळे विषय मी घेऊन येतच असते. आजचा विषय जसं की आपण आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आपण तक्रार करत असतो की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मला ह्याची कमी आहे, पैशाचं टेन्शन आहे, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन किरकोळ जरी असले तरी त्याचा आपण रडगाणं करत असतो. पण आज मी अशा शाळेत आली आहे की त्यांना ते स्वतः कसे दिसतात हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे आपण कसे दिसतो हे माहीत नाही. त्यांना स्वप्न पडतात की नाहीत हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. की रात्री दिवसा तर त्यांच्या आयुष्यात अंधार असतोच, डोळ्यासमोर असं मला म्हणायचं आहे, डोळ्यांसमोर त्यांच्या अंधार असतोच, पण आयुष्य त्यांचं खूप प्रकाशमय असतं. आणि त्याच मुलांच्या सोबत आज आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत की त्यांचं आयुष्य कसं आहे. तर आज मी आले आहे अंधशाळेमध्ये आणि ही मुलं तुम्ही पाहू शकताय की त्यांना आपण स्वतःला सुद्धा ते दिसत नाही आहेत आणि त्यांचं आयुष्य कसं आहे हे पाहूयात. तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. डॉक्टर बनणार आहेस? अभ्यास खूप करायला लागतो त्याला, करशील ना? आम्ही रात्री झोपल्यानंतर स्वप्न बघतो. तुमच्या डोळ्यासमोर तसा पाहायला गेला तर अंधार आहे. स्वप्नांच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुमची देखील स्वप्न मोठी असतात, त्यामुळेच तुम्ही इथं आहात. पण काय वेगळे पण इतरांच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत जाणवतंय? कारण आत्ता जर बघायला गेलं तर आम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्हाला जरी आम्ही अंध असलो तरी आम्हाला तुमच्यासारखे लोक असे समजतात की तुम्ही अंध नाहीत, तर तुम्ही सर्वजण समान आहात. मग त्यामुळे आमच्या शाळेमध्ये आता कसं की एकात्मिक शिक्षण पद्धती सुरू झाली की सर्वसामान्य अंधांनीसुद्धा नॉर्मल लोकांप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करायचा. तसे आमच्याकडे ब्रेलची पुस्तकं आहेत आणि तुमच्याकडे नॉर्मल पुस्तकं आहेत. तसं आम्ही आमची मुलं 8वी म्हणजे 5वी ते 7वीपर्यंत, 1ली ते 4थीपासून ते 5वी ते 7वीपर्यंत इथे शिक्षण घेतात आणि 8वी ते 10वीचं शिक्षण पूर्णपणे नॉर्मल शाळेत घेतात. तर तिथं ही मुलं ब्रेलची पुस्तकं घेऊन आणि लेखनपाती घेऊन तिथे स्वतः वाचन करून स्वतः लिहितात आणि इतरांसारखं शिकण्याचा प्रयत्न करतात. आता नॉर्मल मुलांच्या पेक्षा ह्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी किती कालावधी लागतो? किमान एक 5 ते 7 वर्ष तरी लागतात. त्यानंतर ही मुलं 10वी नंतर ज्यावेळेला कॉलेजमध्ये वगैरे जातात त्यावेळेला तिथे रेकॉर्डिंग वगैरे आरयूज स्वरूपात CD किंवा DVD प्लेअर वगैरे आलेले आहेत, तर तिथं ते रेकॉर्डिंग करून ऐकतात किंवा लीडर वगैरे घेतात त्या मुलांना शिकवण्यासाठी. तुला माहिती आहे का तू कशी दिसतेस? तू बघितलेस का कधी स्वतःला? नाही. कधी आरशात बघण्याचा आणि स्वतःला पाहण्याचा प्रयत्न केलाय? नाही. मी सांगू का तू कशी दिसतेस? तू खूप सुंदर दिसतेस. खूप खूप सुंदर आहात तुम्ही सगळ्या. आम्हाला पाहतोय रोज 24 तासातले 1-2 तास तरी मेकअपच करत राहतोय आरशात बघून. पण तुम्ही स्वतःला पाहिला देखील नाही आहेत, पण तुम्ही खूप सुंदर दिसताय. मोठेपणी काय व्हायचं आहे तुला? IAS ऑफिसर व्हायचं आहे. खूप अभ्यास कर. बेस्ट ऑफ लक. हां, आम्हाला वाचून दाखव तू जे काय लिहिलंयस ते. धडा 24वा. रोजनिशी 15 नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून
संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढले. एक आजोबा आणि त्यांची लहानगी नात यांच्याजवळ मला जागा मिळाली. कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागू लागला. आजोबांनी खिशात हात घातला, पण मग आता हे नॉर्मल ते असं वाचू शकतात. हे आता वाचलंच की मी आता वाचून देऊन पण हे असं झालं ना, आपण जेव्हा हे बाहेर जातात त्यावेळेला हे हेच थोडंसं- त्यांचा उपयोगाचं, हे काय नाही उपयोगाचं. पण मग हे थोडीच बाहेर असणार आहे काही कुठलं ह्या गोष्टी असं. हो ते असतात की त्यांच्या बरोबर, ते त्यांचं आता समजा जर स्टँडवरचा बोर्ड वाचायचा असला ते नाही, ते नाही वाचू ते शकत. आता हे नाही. त्यांचं रीड अँड राईटचाच विषय. आपण त्यांना विजन नाही ना, बरं. त्यामुळे आपली अक्षर ती काही वाचू शकणार अच्छा नाही. अच्छा. हे फक्त त्यांनी लिहिलेलंच वाचू मग हे शकणार. कधी आपली वाचूच शकत नाहीत ती. नाही, आपलं नाही वाचू शकणार, आपण ते ब्रेलच वाचू शकणार. अच्छा. आता आपलं त्यांना माध्यम नाहीये. बर आपण कसं विजन आपण हे सगळं बघू शकतो, वाचू शकतो. यांना ते माध्यमच नाहीये. त्यासाठी हे ब्रेल लिपी आहे की आपण काय लिहितोय किंवा वाचतोय आणि काय व्यक्त होतोय किंवा काय आत्मसात करतोय आणि ते त्यांच्या ज्या मग आता हे जर पुस्तक त्यांना दिलं, आता हे तुम्ही धडा शिकवलाय त्यांना, हे हो. पुस्तक त्यांना दिलं, मग हे वाचता येईल का त्यांना? नाही नाही नाहीच हेच आहे. हे फक्त हेच वाचता त्यांनी येतं. हे त्यांना जे आता आहे त्यांना जे पाहिजे आहे ते आम्ही लिहून देतो सगळा विषय त्यांना आणि मग ते लिहू. आता थोडक्यात कसं आहे, एक ब्रेल पुस्तक आहे कुठलं पण तिकडचं मॅडम पुस्तक आहे भूगोल 6वीचं. आपलं भूगोलचं पुस्तक हे आणि हे एकच आहे. फक्त हे पुस्तक आहे हे आपण विजन रीड राईटचा विषय आणि हा आहे तो ब्रेल मध्ये सगळं. बर. हा मग हे ते रेफर करतात, अच्छा. हे नाही रेफर करता येत. असं आहे. आता आपल्याला कसं आहे, आपल्याला दिसतंय विजन आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला इतकं यांच्या एवढंच परिस्थिती ज्ञान नाहीच आहे नाहीच आहे. हो, बरोबर. आणि ते होत पण नाही. कारण आपण काय जरी झालं तरी आपण बघतो, हे काय जरी झालं तरी टच करतात. टच करतो. म्हणजे टच हे त्यांचं माध्यम आहे कॉन्व्हर्सेशनचं, बरोबर. ऐकण्याने हे करणे. मग हे पुस्तक भूगोलचं आता मला शिकवायचं झालं तर मी हे नाही, म्हणजे मी हे वाचू शकतोय असं. आणि ह्यांचं आता मग मला कसं करावं लागतं, हे भूगोलचं पुस्तक आहे, हे माझं आपलं जे आहे ते घ्यायला लागतं आणि मग त्यांना ते कन्वर्ट करून सांगावं लागतं. आता हे भूगोलचं हे जरा वाचून दाखव. हे दुसरा धडा काढ आणि कुठला आहे बघ. ह्याला अनुक्रमणिका वगैरे सगळं असतं. आता कितवा पार्टवर आहे काय माहिती नाही, तर ते शोधून काढते सगळं. दुसरा धडा कुठला आहे भूगोलचा? आता हे आपले जे रेग्युलर सिलेबस आहे तोच सिलेबस आहे. बोर्डचा पेपर यांचा आणि आपला सेम असते, फक्त त्यांना अर्धा तास चार्ज असतो. लिपी वेगळी. नाही, आता त्यांना कसं असतं की 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला काय दिलं जातं, रायटर दिला जातो आपल्यासारखं बर विजनचा. आणि ही 10वीला असली तर 7वीचा 8वीचा रायटर दिला जातो. बर. मग त्यांनी सांगायचं त्यांना आणि त्यांनी लिहायचं नसतं. अशा 10वीच्या बोर्डच्या परीक्षा होतात. आता पुढं ह्यांचा असं एवढं की आम्ही यांना कम्प्युटर पण शिकवतो चांगलं. हा कम्प्युटर झालं की आता 12वीच्या आमचे जे विद्यार्थी आहेत ही लॅपटॉपवरती बोर्डचे पेपर देतात. तशी परमिशन आता बोर्डने पण दिलेली आहे. म्हणजे त्यांना रायटरची मग आवश्यकताच लागत नाही. त्यांचं ते सगळं आता अँड्रॉइड फोन वगैरे ही सगळी मुलं पेनाने लिहू शकत नाही लिहू शकत, कारण त्यांची भाषा ब्रेल आहे ना. हे नंतर पण असंच कॉलेज कायम नोकरीच्या संधी कोणते? संधी नोकरीची तुमच्या माझ्यासारखी संधी सेम असतात. हा आता रेल्वेमध्ये आता आमच्या इथली जवळजवळ 60-70 मुलं ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये, काही मुलं शिक्षक झालेत, काही मुलं बँकेत आता काम करतायत, काही मुलं रेल्वेत आहेत आता. पण मग तिथं ते लिहिताना वगैरे कसं त्यांना कम्प्युटरचा वापर केला जातो त्यांचं सगळं. आता इथली जी मुलं आता आमच्या तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये जावा, बँक ऑफ इंडियामध्ये जावा, इथली मुलं तुम्हाला तिथं सगळे PROचं काम करताना दिसेल तुम्हाला. ते त्या हे क्षेत्रामध्ये त्यांना त्या लेवलचं काम दिलं जातं. खऱ्या अर्थाने म्हणजे पायावर उभं राहतात सगळं. हा धडा दुसरा, चला वृत्ते वापरूया. पृथ्वी गोलाशी मैत्री. म्हणजे पृष्ठ क्रमांक 10 वरील आकृती 2.1 पृथ्वी गोल पहा. पृथ्वी गोलाचे निरीक्षण करा. प्रश्नांची उत्तरे द्या. पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना
काय म्हणतात? विषुववृत्त कोणकोणत्या खडकातून व महासागरातून जाते? असते बस. मग सर तुम्हाला हे फक्त बघून वाचता येते? हा, आपण आता सगळे जणांकडे बघून वाचू शकतो. आता ह्याच्यात काय आपल्याकडे कॉम्प्लेक्शन काय होते बघा. हा, इथं जे आहे ना, इकडून जो एम्बॉस केलेला आहे तो इथे येतो आणि इथं जो एम्बॉस केलाय तो इकडे येतो. हे किचकटच होते जास्त. हा, आता आपण तुम्ही पण एक आठवड्यात शिकू शकता ते, फक्त एक आठवड्यात. त्यामुळे कसं होतं, हे 12 खडी जर शिकला तर तुम्ही एक आठवड्यात वाचू शकता. तर आता हे किचकट मध्ये वाचता येणार, तुम्हाला सिंगल पेज द्यायला पाहिजे. बरोबर, कळालं, लक्षात. हा, एक ब्रेल किट आण रे. हे सर सेम आपल्यासारखं देत आहे. सगळं सेम. आणि आपल्यापेक्षा यांचा IQ 90% जास्त असतो. त्यामुळे एकदा जरी त्यांनी हे केलं ना, ऐकलं की आता मी त्यांना एखादा लॅपटॉप वरती किंवा याच्यावरती युट्यूब वरती एक धडा वाचून दाखवला, मला बस होतंय. 1-2 वेळेला वाचून दाखवलं, ते सगळं स्वाध्याय वगैरे झालं की ते फिनिशच झाला विषय. मग आता घरचे यांना सर इथं पाठवले. हा सर, मॅडम यांना कसं आहे की ह्यांना हॉस्टेलाइज केल्याशिवाय 1ली ते 7वी नाही शिकू शकणार. हा, कारण काय आहे की एक आता ही मुलगी समजा कोडोलीची आहे, ही मुलगी गडमुडशिंगीची आहे, असे जवळ आता ही मुलगी आहे ती ज्योतिबावरची आहे. मग हे लांब लांबची मुलं आहेत सगळे. मग ह्यांना जर शाळेला एकत्र यायचं म्हटलं तर रोज एवढ्या लांबून पालक येऊ शकत नाही. बरोबर आहे. गडिंग्लजचं येऊ शकत नाही. आणि ही शाळा कसं आहे, जिल्ह्यामध्ये एकच शाळा या टाईपची. मग आता ही मुलं कसं केलं, आपण हॉस्टेलाइज केले कसं तर 24 तास मुलं मिळतात आणि त्यांना ह्याच्या बरोबर म्हणजे एज्युकेशन बरोबर त्यांना कसं राहायचं, कसं चालायचं, कसं म्हणजे बाकीच्या पण सगळ्या गोष्टी ज्या अभ्यासाव्यतिरिक्त आहेत त्याही त्या पद्धतीने शिकवता येतात, त्यांनी शिकतात मुलं. ब्रेल किट आपण बघू. हे अभ्यास हा, ज्याच्यातून गणिती प्रक्रिया सगळ्या केल्या जातात. म्हणजे बेरीज, वजाबाकी, हे सगळं आतापासून लहानपणापासूनच त्यांना अबॅकस हे वापरलं जातं. त्यानंतर हे जॉमेट्री किट आहे. त्याच्यामध्ये ही पट्टी आहे. आपण हे करतो नॉर्मल, त्याच्यावरती जे आकडे लिहिले ते ब्रेल लिहिले. त्यामुळे त्यांना समजते की 1 कुठं आहे, 1 ते 5 कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे. हे कर्कटक असते. हा, याच्यातून पण ते जॉमेट्रीचा कन्सेप्ट त्यांचा क्लिअर होतो. या अशा टाईपचं सगळं हे ब्रेलचे त्यांचे सगळे किट असतात. त्याच्यामुळं ही आता त्यांची गणितपटे, या गणितपटावरून गणित करतात ते सगळे. आता सर यांची 10वी कोणत्या वर्षी होते? सेम आपल्यासारखं. पण यांचं स्पीड कमी आहे ना? नाही, तुमचं कशाचं स्पीड कमी होतं? म्हणजे वाचनचं म्हणा किंवा काही नाही. नॉर्मल तुम्हाला जसं उत्तर तुम्ही जसं दिलं, आता तुमचं 10वीचा बोर्डचा जसं नॉर्मल मुलगा जसं उत्तर देणार तसं त्या स्पीडमध्ये हे पण उत्तर देणार. हा, फक्त यांनाच फक्त लिहिता येणार नाही, त्यासाठी त्यांना रायटर दिला जातो. आता एक गणित तुम्ही सांग. आता ही 12 खडी तुम्हाला मगाशी सांगितलं, ही इंग्लिश मधली 12 खडी आहे, हे आहे, आणि ही मराठीतली. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ढ आलं की तुमच्या लक्षात येईल. ढ म्हणजे काय? 6 टिंबा पूर्ण आहेत. 6 टिंबा पूर्ण आहेत ढ म्हणजे. आता अ बघा, अ म्हणजे पहिला टिंबा आहे यातला अ. आता ब बघा, काय बघा म्हणजे 2 सुरुवातीच्या 2 म्हणजे पहिला हे ढ बोला बघा. पहिला टिंब म्हणजे फक्त अ. पहिले 2 टिंब म्हणजे ब. हा, पहिले 3 टिंब म्हणजे ल. हा, आणि पहिले 4 टिंब म्हणजे क, म्हणजे अ ब ल. म्हणजे हे लक्षात आलं. पहिलं आता ढ वरून बघा, पहिलं टिंब म्हणजे अ, पहिले 2 टिंब म्हणजे ब, दुसरी टिंब म्हणजे अशी 12 खडी जर तुमचं कम्प्लीट झाली की तुम्ही शिकू शकता सगळ्या गोष्टी. सेम इंग्लिशचा पहिलं ए. हा, सेम लक्षात आलं. हा, म्हणजे हे लवकरच आपण होऊ शकतो. तसं पुढचं आहे
हे पण त्याच बाबतीत आहे. हे पूर्वी कसं असायचं, या प्रकारचे बोर्ड असायचे आणि याला एक इथं पट्टी गाईड असायचं. हे जसं आहे फक्त एवढंच असायचं. मग ते ही पट्टी काढा, परत खाली टाका, परत लिहा, परत खाली टाका, परत लिहा, असं व्हायचं. मग ह्यासाठी त्यांनी काय केलं, तर नवीन पद्धतीचं ह्या सिलेक्ट केलं. म्हणजे एकदा तुम्ही पेपर टाकला की पुन्हा काढायचं नाही. हे असं तुम्ही लिहिल्यानंतर पुन्हा पाठीमाग केल्यानंतर तोच विषय, म्हणजे सारखं सारखं एक पेपर लगेच संपणार ना. हे असं हे पेपर संपण्यासाठी न संपवणं म्हणून काय केलं, हा पेपर तुम्ही कंटिन्यू याच्यात तर टाकला, हे बंद केला, हे असं लिहिलं सगळं. पुन्हा पेपर काढायची आवश्यकता नाही. हे पुन्हा पलटी केलं की चेंज केलं की इथं बॅक साईडला लिहू शकतो. म्हणजे असं ऍडव्हान्स हळूहळू गोष्टी आहेत. ह्या किटमुळे काय झालंय की यांना सगळ्या गोष्टी एकाच बॅगमध्ये सगळं, त्यांना पहिली ते 7वी यांना बेसिक ट्रेनिंग इथे दिलं जातं. कशासाठी, हे ब्रेलचं सगळं आत्मसात होण्यासाठी. आणि 8वी 9वी 10वीला आम्ही नॉर्मल शाळेत त्यांना पाठवतो, विद्यापीठ हायस्कूलमध्ये. म्हणजे हे फक्त 7वी पर्यंत 7वी पर्यंतच इथं एज्युकेशन केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, इंटिग्रेटेड आणि इन्क्लुझिव्ह असे 2 पार्ट आहेत एज्युकेशनच्या. इंटिग्रेटेड म्हणजे कसं की बाबा यांना एकात्म शिक्षण पद्धती आहे, मग नंतर यांना समाजातच वावरायचं. बरोबर, लाईफ टाईम मध्ये समाजातच जायचं. मग 8वी 9वी 10वी नंतर आम्ही यांना नॉर्मल शाळेत पाठवतो आणि ते मग नॉर्मल मुलांच्या बरोबर शिकतात. ते मग कंटिन्यू त्यांचा प्रवास आपल्या नॉर्मल माणसांच्या बरोबरच कायम चालू राहतो, एज्युकेशनचा ॲज वेल ॲज बाकीच्या गोष्टी. आलं लक्षात. त्यामुळे ह्यांना इथे 1ली ते 7वीच ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात होण्यासाठी इथं एज्युकेशन केलं जातं. नंतर नॉर्मल मुलांसारखं पुढचं शिक्षण सगळं स्कूलमध्ये पाठवून पुढं 11वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत ते शिकतात. आता आमच्याकडचे अगोदरचे काही विद्यार्थी आहेत, ते CA पण झाले, एक MBA झाले, शिक्षक तर 5-6 शिक्षक झाले, ते आता जॉब करतात. म्हणजे नॉर्मल मुलांच्या बरोबर. आता शिक्षक म्हटल्यावर ते फक्त अंधशाळेतच होतात नाही. आता कसं झालं की इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमुळं जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, तर तिथं दिव्यांग मुलांसाठी समायोजन शिक्षणासाठी त्यांना तिथे शिक्षण म्हणून घेतलं. ओके, चालेल. आयुष प्रकाश कमी काय? आयुष प्रकाश कमी आयुष प्रकाश कमी. हे काय करायला लागलायस तू? आम्हाला एक गणित सोडून दाखवणार? आम्हाला एक गणित सोडून दाखवतोस का? 10 अधिक 10 किती? इथे करून दाखव की आम्हाला 10 अधिक 10. संदीप भोसले. आता काय करतोयस तू? मी अंक काढतो ह्याच्यावरती. आता कितवीला आहेस? तिसरीला आहेस. कुठल्या गावचा आहेस तू? कसबा बावडा. मग इथंच राहतोस? आता गणित सोडून आम्हाला एक दाखवणार? 10 अधिक 10 किती सांगे आम्हाला, दाखवू की यामध्ये सोडून. 10 अधिक 10 हां, 20. ह्यात सोडवून दाखवू की आम्हाला, यात लिहून दाखव आम्हाला कसं ते. बोल की. बर कर. एकावर एक 11 करतोय म्हणे. कर की पुढं बघ. आहे बघ इथं कॅमेरामध्ये, इथं समोर कॅमेरा चालू आहे, तू इथंच बघ. हां. मुलांना शिकवायचं म्हणजे प्रत्येकाला जवळ घेऊन शिकवावं लागतं ना. त्यामुळे प्रत्येकाचं स्पर्शज्ञान पहिल्यांदा पक्क करावं लागतं. म्हणजे त्यांना बोटाला खेळे लागतात की नाही, कुठला अक्षर लागते की नाही, अक्षराची टिंब लागतात की नाही, ते पहिल्यांदा बघायचं. आणि ते जर नसेल लागत तर त्यांना वेगवेगळा स्पर्श देऊन त्यांचं स्पर्शज्ञान जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा. परत त्यांची स्मरणशक्ती वाढवायला पाहिजे. कारण आता तुम्ही बघितलं 5 आणि 2 किती वेळा जरी सांगितलं तर ते लक्षात राहत नाही. तर ते 5 आणि 2 येण्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रयोग करायला लागतात. आता मी ते केले नाही, कारण ते कच्ची मुलं घेऊन ते वेगवेगळं करावं लागतं. आता इथं सगळं कॉमनमध्ये करून चालत नाही ते.
पण त्या मुलांना अंकाची संकल्पना देताना सुद्धा प्रत्येक वस्तू हातात देऊन, आता एखादे मनोरे आहेत, त्या मनोऱ्याचे 2 किंवा आता हे मनोरे राहू दे, हे 2 खेळेच देऊन आपण 5 खेळे द्यायचे आणि त्याच्यात 2 द्यायचे आणि मोजायला सांगायचं. म्हणजे अशा वेगवेगळ्या वस्तू, बांगड्या म्हणा किंवा आणखी काही मोठ्या वस्तू, गोट्या, मणी, ते देऊन त्यांचं संकल्पना वाढवायची, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त त्यांना स्पर्श ज्ञानातून शिक्षण कसं मिळेल म्हणजे याचा विचार करायचा. कारण हे खूप असं तसं कठीण आहे. कारण त्यांना ते कसं डोळ्याच मुलांना तुम्ही कसं फळ्यावर दाखवता ना, 5 + 2 बरोबर किती येणार, तसं यांना लिहून नाही, प्रत्यक्षात अनुभव द्यायला लागतो. प्रत्यक्षात ज्ञान म्हणजे त्यांच्या हातात वस्तू द्याव्या लागतात. 7 वस्तू द्यायच्या, 5 वस्तू बाजूला आणि 2 वस्तू बाजूला. म्हणजे अशा पद्धतीनं जर शिकवलं तर हे त्यांच्या लक्षात येतं. आणि ते तसं फार कठीण आहे सगळं. कारण इथं कसं तुम्ही कसं एका वर्गामध्ये 40 ते 50 विद्यार्थी असले तरी सगळ्यांना एका वेळी शिकू शकतो. तसं आमचं नाही. आम्हाला एका विद्यार्थ्याला जवळ घेऊनच ते शिकवावं लागतं. आता तुम्ही बघितलं, प्रत्येकाचं गणित बरोबर आलं की नाही ते बघायला लागतं. त्याशिवाय त्यांना ते कळत नाही. जर चुकला असेल एखादा अंक, आता इथं एकक आणि एककातला अंक, आता 63 + 21 सांगितलं मी, तर 3 आणि 1 एककात आहे, तर त्यांना हे बोटाला धरूनच दाखवावं लागतं. हे एकक आहे, आता हे 3 आहे, 3च्या खाली 1 आहे, मग 3 आणि 1 4, मग 4 हे एककातच लिहायला पाहिजे ना. मुलं काय करतात, एककाची बेरीज दशकात लिहितात आणि दशकाची बेरीज एककात लिहितात. तेव्हा त्यांना ते धरूनच शिकवावं लागतं, बोटाला धरायला लागतं आणि सांगायला लागतं इथं 3 आहेत आणि 3च्या खाली 1 आहेत. म्हणजे एककातले अंकांची बेरीज आधी करायची आणि दशकात मग किती आहेत ते सांगते. मग दशकात 6 आणि 2 आहे, तर मग 6 आणि 2ची बेरीज 8 येणार. ती 8 इथं दशकातच लिहायची. त्या हाताने दाखवल्याशिवाय लक्षात येत नाही. ओके मॅडम, थँक्यू. हां, इथंपर्यंत आणि सगळ्यांसमोर पोचवण्याची सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या घेतल्या आम्ही आणि खूप छान, म्हणजे शिक्षक पण खूप छान आहेत आणि मुलांना सुद्धा अतिशय चांगलं वळण वगैरे, आता चालणं बोलणं त्यांचं राहणं आम्ही पाहिलं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर खूप चांगलं योगदान आहे तुमचं. आणि काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल आम्हाला? काय नाही, सर्वसामान्य मुलं जसे आहेत तशीच आमची जरी दृष्टी नसली तरी सर्वसामान्य माणसाप्रमाणेच ह्यांचं जीवन फुलावं, चांगलं व्हावं, हीच आमची ह्या मागची धारणा आहे. त्यांनी शिक्षण घ्यावं, अभ्यास करावा, क्रीडा म्हणा, कुठलीही असू दे गोष्ट, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घ्यावा, हाच आमची इच्छा असते आणि ते सक्सेस होत आहेत आमची. एक सर सिनेमा आहे ब्लॅक नावाचा, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चनचा. त्याच्यामध्ये राणी मुखर्जी अंध असते आणि अमिताभ बच्चन तिला शिकवत असतो आणि कालावधीनं काय होतं की अमिताभ बच्चन विसरतो बघण्याचं. मग असं काय झालंय का, म्हणजे आपण तर नॉर्मल आहोत आणि तुम्ही तर ह्या मुलांच्यात वावरताय, मग कधी कधी असं वाटतंय का की डोळ्यांचा तसा फारसा उपयोग नाहीये? नाही, आता तसं होतं की आमच्या आता जास्त नाही. काल रात्रीची गोष्ट, आमच्या इथे गेस्ट आले होते जेवायसाठी, लाईट गेली पण आमची मुलं आम्ही स्थिर होतो. काही म्हणजे असं नाही की आम्हाला उजेड पाहिजेच असं काय जाणवलंच नाही अजिबात. जाणवलं नाही. आम्हाला ती सवय झालेली आहे की जेणेकरून आम्हाला आपल्या ह्या एरियाचा भाग माहिती आहे, कुठं कसं करायचं. आता जरी मग कोणी बॅटरी लावली, मोबाईलची बॅटरी लावली तर त्याला गरज नाही लावायची म्हटलं, त्यांना काही गरज नाही. गरज आहे डोळस लोकांना गरज आहे असं म्हटलं, पण त्यांना काय त्याचं लाईट असली काय नसली काय त्यांचं दैनंदिन काम हे चालूच असतं. त्यामुळे जरी हा ब्लॅक चित्रपट असेल किंवा आता परवाचा आणखी एक चित्रपट होता अतिशय श्रीकांत नावाचा, त्याची धडपड अतिशय खूप चांगली आहे की तुम्ही मी अंध आहे म्हणून मला हे दाखवू नका, सिंपती नको, पण ते स्वतःच्या जीवावर त्यांना ते करून दाखवण्या कलेक्टर झालेला आहे. ही म्हणजे सत्य घटना आहे. नाही, हे मात्र तुम्ही बरोबर बोललात की उजेडाची गरज फक्त डोळस लोकांनाच आहे, बाकी नॉर्मल काय गरजच नाही आम्हाला. आमचं दैनंदिन जीवन जगत असतो, उठत असतो, फिरत असतो, काम रेग्युलर कामं असतात ते कामं करतो, अभ्यास करतो, खेळतो, हुंदडतो, पिक्चर पाहतो. मग आता तुम्ही म्हणा चित्रपट पाहतो, म्हणजे जरी आम्ही ऐकत असेल चित्रपट पण ते आम्ही पाहतो म्हणूनच ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसं असतं त्या पद्धतीनं आम्ही त्यांना शिक्षण देत असतो. नाही तुम्ही ऐकताय आणि तुम्ही पाहताय असं काय नाही, भेदभाव करत नाही.
जरी ऐकत असं तर ते आम्ही पाहतच असं म्हणतो, कारण का त्यांना काहीतरी वेगळं वाटू नये. बरोबर. म्हणून रेग्युलर जी मुलं आहेत त्याच पद्धतीने ही जात असतात. तुम्ही आता पाहिलं असता खेळ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, धावणं आहेत, लांब उड्या आहे, गोळाफेक आहे, आमच्या आता जिदो चालू आहे मुलांसाठी, राम पवार सर घेतात. म्हणजे असं काही नाही, त्यांना कुठं कमी पडतात, फक्त थोड्याशा मर्यादा आहेत, एवढीच गोष्ट आहे. नाही तरी पण ते आपली आपली कामं व्यवस्थित करू शकतात, फक्त त्यांना पुश करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, खूप थँक्यू सो मच, वेळ दिले आम्हाला. इथंपर्यंत 2 तास झाला आम्ही इथं आहोत. ओके सर, थँक्यू सो मच.